लातूरमधील रेणापूर तालुक्यामधील ढगफुटीसारख्या पावसामुळे नुकसान झालं आहे। पावसामुळे रेणा नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन नदीपात्रात वाहून गेलं। हातातून राशी आलेला घास पावसाने हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाला फटका बसलाय आणि शेतकरी हवालदिल झाले। सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे अकोला जिल्ह्यातील कापसाचं मोठं नुकसान झालंय। त्यात सीसीआय केंद्र हे 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र अद्याप एकही खरेदी केंद्र कार्यान्वित झालेलं नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागतोय। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळला। पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं। कासोद धामणी परिसरात जोरदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहू लागलं आणि धामणी शिवेश्वर वडाळा रस्ता काही वेळासाठी बंद झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 136 गावं बाधित झाली। 196 हेक्टर क्षेत्रावरील तब्बल 1018 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय। नाशिकमधून आलेल्या शेतकऱ्यांनी हिंगणा मार्गावर ठिय्या मांडला, त्यामुळे हिंगणावरून नागपूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली। त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली। सावखेडा परिसरातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू आणि आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। शेतकरी आंदोलनाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे। आंदोलनाआधीही आम्ही बैठक बोलावली होती, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आंदोलन करून प्रश्न सोडवता येत नाहीत असंही फडणवीसांनी म्हटलंय। बच्चू कडूंनी सरकारसोबत चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं वागू नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। कडूंनी वेगवेगळे प्रश्न मांडले, जे आंदोलनाच्या माध्यमातून सोडवू अशी परिस्थिती नाही। चर्चा करून त्याचा रोड मॅप तयार करावा लागेल असं फडणवीस म्हणाले। फडणवीस सरकारनं दोनदा कर्जमाफी केली आहे, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदत केली आहे आणि सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय। महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला होता। दरम्यान मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड केली नाही असा दावा पोलिसांनी केला। मोबाईलमधले कोणतेही पुरावे डिलीट करण्यात आले नाहीत, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलं। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। फलटणमधील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या करण्याआधी ओढणीचा फोटो काढला। लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी काढून प्रशांत बनकरला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फलटणमधील महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही समोर आलाय। दरम्यान ती हत्या नाही तर आत्महत्या असल्याचं म्हणत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया हॉटेल मालकानं न्यूज 18 लोकमतला दिली। महिला डॉक्टरच्या हातावरचं आणि पत्रावरील अक्षर का जुळत नाही? मृत्यूनंतर डॉक्टर महिलेच्या बहिणीचं स्टेटस कोणी लाईक केलं असे सवाल विचारत सुषमा अंधारेंनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केला। राज्य महिला आयोगावर योग्य व्यक्ती नाही, तटकरेंनी चाकणकरांचा तातडीनं राजीनामा घ्यावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली। तर सीडीआर लीक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले असा हल्लाबोल अंधारेंनी केला।